लोक आवाज तर्फे मी डॉक्टर सुनील पाटील सर यांचं आरोग्य संवाद या कार्यक्रमात स्वागत करते। निमाचे माजी अध्यक्ष, MCIMचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नामांकित आयुर्वेद तज्ञ, याचबरोबर जेव्हा ते निमाचे अध्यक्ष होते तेव्हा बोगस डॉक्टरांच्या विरोधात ठोस अशी मोहीम घेणारे आणि सातत्याने वेगवेगळ्या माध्यमामध्ये बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध बोलणाऱ्या डॉक्टर सुनील पाटील सरांशी आज आपण संवाद साधणार आहोत। डॉक्टर, हे नेमकं काय आहे? वैद्यकशास्त्राचा इतिहास जर आपण पाहिला वैद्यकशास्त्राच्या अगदी आरंभापासून आपण जर बघायला गेलो तर चरक संहिता नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा कुहक म्हणजे बोगस डॉक्टरांची व्याख्या दिली आहे। अच्छा। त्या काळामध्ये राजाकडे जाऊन आपली क्वालिटी सांगणं, आपला अभ्यास सांगून राजाकडून वैद्यक व्यवसाय करायला परवानगी घेणे असं साधारणपणे अपेक्षित होतं। आज ते आपण रजिस्ट्रेशन घेतो किंवा गव्हर्नमेंटकडून आपण रजिस्ट्रेशन घेऊन प्रॅक्टिस करतो, सनद घेतो ना। तर त्या काळामध्ये हे राजाकडे जाऊन परवानगी घ्यायची, प्रॅक्टिस करायची असं होतं। आणि बरं त्यावेळेपासून हे बोगस डॉक्टर कुठलं नाही, ज्याला कुहक असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे। तो जो अपुऱ्या ज्ञानावर अर्धवट ज्ञानावरती काम करतो त्याला बोगस डॉक्टर असं म्हणतात। आज जर आपण बघायला गेलो बोगस डॉक्टरची व्याख्या जर आपल्याला विचारली तर एक म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचा पदवीधर पाहिजे किंवा रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन पाहिजे। दुसरं महाराष्ट्र काउन्सिल ऑफ डेंटल त्याचा रजिस्टर असला पाहिजे। तिसरं महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलचा रजिस्टर्ड डॉक्टर असला पाहिजे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा रजिस्टर्ड डॉक्टर असला। या चारीपैकी जर नसेल तर ही इज ट्रीटेड ॲज अ बोगस। आता महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचा जो महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट आहे 1961 त्यामध्ये या बोगस डॉक्टरची व्याख्या हीच व्याख्या त्याच्यामध्ये दिली आहे की ह्या 4 काउन्सिलकडे तुम्ही नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी नसाल तर यू आर ट्रीटेड ॲज अ बोगस डॉक्टर। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर ह्या गोष्टीला सगळ्या बोगस डॉक्टर म्हणतो आपण तर मग नेमकं त्याच्यावरती काय तर सेक्शन 33 त्याच्यावरती MMP ॲक्टमध्ये सेक्शन 33 सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बोगस डॉक्टरांचं सगळं वर्णन केलेलं आहे। त्याच्यावरती शिक्षा सांगितलेली आहे। मला आठवतं की मी जेव्हा काउन्सिलला अध्यक्ष होतो तेव्हा त्या शिक्षेमध्ये आम्ही अमेंडमेंट केली होती की पूर्वी शिक्षा अशी होती की एकदा तुम्ही जर बोगस डॉक्टर म्हणून सापडला तर तुम्हाला 2000 रुपये दंड आणि 2 वर्ष इम्प्रिझनमेंट होतं। तर आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेच्या शासनानं त्याच्यामध्ये सुधारणा करून कमीत कमी 5 वर्ष शिक्षा आणि 5 वर्ष विग्रस शिक्षा आणि 5000 रुपये दंड अशी त्यावेळेला तरतूद केलेली होती आणि कायद्यानं बोगस डॉक्टरांच्या विरोधात ही कारवाई करता येऊ शकते। आता सर जर आपण एक चित्र बघितलं समाजामध्ये म्हणजे महाराष्ट्रातच आपण घेऊ किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर काही लोक हे अगदी बिनधास्तपणे साळसूतपणे आपला व्यवसाय बोगस डॉक्टर म्हणून करतायत। त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नाही, हे सर्वश्रुत आहे आणि असं असताना देखील लोकांची गर्दी तिथे मावत नाही। तर लोकांची नेमकी काय मानसिकता असते? याच्यामध्ये लोकांची मानसिकताच खरं तर महत्त्वाची आहे। लोकांना काय वाटत असतं की पॅरालिसिस सारखे आजार आहेत, हृदयरोगासारखे आजार आहेत, असे अनेक आजार आहेत की ज्याच्यावरती आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याला आपण सुव्यवस्थित उपचार म्हणतो जसं दी ड्रग नाही, स्पेसिफिक उपचार नाही आहेत। त्यामुळे लोकांना अनेक वर्ष त्या आजारापासून त्रस्त होतात। मग अशा वेळेला अचानक कोणतरी असा उठतो आणि आल्यामध्ये लसूण घाला आणि लसणामध्ये हळद घाला आणि हळदीत पाणी घाला प्या, तुमचा ब्लड प्रेशर होईल। इतकं हास्यास्पद आहे आणि लोकांना कुठेतरी आपण बरं अशी इच्छा असते, लोकांना कुठेतरी विज्ञानाच्या पलीकडे चमत्कार व्हावा असं वाटत असतं आणि मग अशा लोकांच्या दारात ही गर्दी सुरू होते। कितीही आपण सांगितलं तरी लोकांची गर्दी हटत नाही आणि मग जे तांत्रिक दृष्ट्या डॉक्टर आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतले, इतकी वर्ष अभ्यास केलेला आहे, त्यांना कुठेतरी या सगळ्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन जाणवायला लागतं की आपण इतकं शिकलो आहोत, इतकं अचूक निदान करतो, आधुनिक वैद्यकीय उपचार असो, आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, या सगळ्यामधून तर लोकांची समजा फसवणूक झाली अशा बोगस डॉक्टरकडून तर नेमकी तक्रार कुठे करायची? खरं तर याला अनेक कंगोरे
आता मी मगाशी सांगितलं की या 4 काउन्सिलकडे तुम्ही रजिस्टर नसाल तर युआर ट्रीटेड ॲज बोगस डॉक्टर. त्यांना कुणी पकडायचं? या 4 काउन्सिलच्या अखत्यारीतच येत नाहीत ते लोक. एक आता गमतीशीर असा भाग झालेला आहे की निसर्गोपचार किंवा नॅचरोपॅथी, कलर थेरपी, स्टोन थेरपी अशा ज्या काही नॅचरोपॅथीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन लागतं. कायद्यातच तरतूद आहे की निसर्गोपचार तुम्हाला करायचा असेल त्याला काही नोंदणीकृत तुम्ही वैद्यकीय व्यवसाय नको. आता नवीन नॅचरोपॅथीचे काउन्सिल येते, नवीन नॅचरोपॅथीच्या काही गोष्टी आहेत की त्या कमीत कमी 4 वर्षाचा कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे वगैरे वगैरे या गोष्टी आता येत आहेत. परंतु मूळ असं आहे की त्या विशिष्ट पॅथीमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल, समजा निसर्गोपचारमध्ये तुम्ही अभ्यास केला असेल, त्यात तज्ञ असाल तर तेच करायचं आहे तुम्हाला. तुम्ही निसर्गोपचारामध्ये तज्ञ असाल तर तुम्ही ॲलोपॅथीची किंवा आयुर्वेदाची किंवा इतर होमिओपॅथीची औषध तुम्ही द्यायची नाही. पण दुर्दैवानं होतंय काय की एकदा तुम्ही शेपूट लावून घेतलं डॉक्टर म्हणून, काही करायला राजरोस रिकामी होता आणि मग त्यांना कोणी विचारलंच नाही. आम्हाला समजा मी एखाद्या पेशंटला औषध दिलं, त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन झालं, त्याच्यामुळे काहीतरी झालं तर माझ्या विरुद्ध कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे. माझ्या विरुद्ध तुम्ही काउन्सिलकडे तक्रार करू शकता, माझ्या विरुद्ध इथिक्स विरुद्ध वागला म्हणून माझ्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. परंतु ह्या लोकांना काहीच नाही, या लोकांना घरबंदच नाही आहे, या लोकांना विचारायला कोण नाही आहे. आणि मग लोकांची गर्दी मग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच्यामध्ये होतंय काय की मारुतीच्या बेंबीत बोर्ड घातलं, विंचू चावलं, तो ज्याचा चावला तो चावला म्हणून सांगत नाही, तो काय म्हणतो गारगार लागेल, त्याला गारगार लागेल म्हणून दुसरा बोर्ड घालतो, त्यालाही ते चावतो. तो कसा सांगेल की तुला चावला आणि मला चावला, तो म्हणतो मलाही गारगार लागेल. त्यामुळं तक्रार कोणी करत नाही, ज्याच्यामुळे अपाय झाला त्याचं कोण सांगत नाही. कधीतरी कुठंतरी चुकून बोलाखोलाला गाठ पडली आणि कुठेतरी जरासा काही फरक पडला तर मला आमच्या डॉक्टर मग. आणि वाईट याचं वाटतं की मोठे मोठे सेलिब्रिटी आता यांच्या उमरे झिजवायला लागलेले मोठे मोठे सेलिब्रिटी, म्हणजे आता याच्या पलीकडे काय असू शकत नाही. आणि जाहिरातबाजी, मोठमोठी व्याख्यानं, खेड्यांमध्ये शिबिरं आयोजित करणं आणि यामधून या सगळ्या गोष्टी घडत आहेत. समाजासाठी आणि एक आरोग्य संवाद जो आहे समाज आणि डॉक्टर यांच्यामध्ये राहण्यासाठी ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट नाही आहे काय. आणि बरेच लोक अशी बोगस औषधं पण विकतात, त्याच्यावर काय अंकुश आहे? खरं तर या सगळ्यावरती मॅजिक अँड ड्रग रेमेडीज ॲक्ट 1954 हा कायदा अस्तित्वात. म्हणजे एखाद्यानं जादू टोणा केल्यासारखं किंवा मग दिलाने टमुक आजार पडा झाला आणि त्याच्यावरती कायदा आहे, कायद्यानुसार शिक्षा आहे. परंतु होतंय काय की लोकांना म्हणजे सगळीच यंत्रणा साठली. म्हणजे तुम्ही पद्मावतीच्या एरियात गेला तर तिथं एक 4 बायका तुम्हाला दिसतील, त्या तुमच्या डोक्याला जर केस कमी असतील तर तुम्हाला ते टकलावरती आम्ही औषध देतो म्हणतात, पण तिकडे बोळा त्याला घेऊन जातात. आणि सुवर्ण भस्म म्हणजे आता आम्ही 35-37 वर्ष आम्ही आयुर्वेद जरा व्यर्थ गेला आमचा, सुवर्ण भस्म तेलात घालून देतात आणि त्याचे 4,000-5,000 रुपये घेतात, लोक देतात. त्याच्या विरोधात आम्ही एक मोहीम चालवली होती. त्या सगळ्या बायकांना पकडून नेऊन आम्ही पोलीस स्टेशनला नेलं होतं आणि त्यामध्ये जाऊ दिवस आहे त्यांचं हातावर पोट आहे कशाला तुम्ही. म्हणजे यंत्रणा एवढी सगळी. कोल्हापुरामध्ये एड्स तज्ज्ञ होते, त्या एड्स तज्ज्ञांना उजगाव नावाच्या गावामध्ये होते, त्यांना त्यांच्या विरोधात मी केस दाखल केली काउन्सिलचा अध्यक्ष असताना आणि सगळ्या यंत्रणेनं 12-12:30ला त्यांना अटक केली. 1 वाजता कोर्टात हजर केली, सोडून दिली. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी परत जाहिरात सुरू केली एड्सवरती रामबाण उपाय. आता दुर्दैवाने निवडले पण परत ते आपलं काम पुन्हा सुरू करतात आणि त्याला सगळी यंत्रणा सपोर्ट करायला. त्यामुळे बोगस डॉक्टरांच्या प्रश्नामध्ये लोकांनीच सजग होणं, शहाणं होणं आणि लोकशिक्षण, लोकांना आरोग्य शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि आता आपण बघितलं की एड्सच्या काळामध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं पिओ फुटलं होतं. लोक काय सांगतील काय नाही सांगतील आणि व्हॉट्सअपवरनं कोविड आजारच नाही एवढ्यापर्यंत लोकांची मजल गेली. म्हणजे ज्याला जे सफर झाले कोविडमध्ये, ज्यांना त्रास झाला, जे आजारी पडले, ज्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला, जे अनेक लोक निवर्तले गेले, त्यांच्या कुटुंबियांना विचारा ना कोविड काय प्रकार आहे. हे लोक ह्याच्यात हे मिसळा त्याच्यात ते मिसळा आणि ते करा. किमान शिक्षणाची अट नाही, आपल्याला जे वाटते ते एखाद्या छोट्याशा पुस्तिकेतले वाचून निसर्गोपचार सांगणं, लोकांनी त्याच्यावर अंधेपणाने विश्वास ठेवणं, त्यातून हजारो-लाखो रुपयांची संपत्ती कमावणं आणि लोकांच्या भावनांशी खेळणं हे सर्रास सुरू आहे.
याला लोकांनी सजग होऊन कुठेतरी घातला पाहिजे आळा. आता कोरोनाच्या काळामध्ये आता ही दुसरी लाट येते आहे आणि या काळामध्ये पुन्हा असंच होणार आहे की अशी कुठली तरी चमत्कारिक औषधी किंवा चमत्कार करणारं औषध आमच्याकडे आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची इम्युनिटी एवढी वाढेल किंवा तुम्हाला कोविड होणारच नाही. तर लोकांनी काय नेमकं लक्षात घेतलं पाहिजे? पुन्हा परत आपण आयुर्वेदाने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे की स्वस्तचे स्वास्थ्य रक्षण म्हणजे आजारी पडू नये यासाठी काळजी घ्या. आमच्यातल्याच आयुर्वेदातले काही विद्वान लोक सांगतात की मास्क वापरू नका, काही सांगतात की अमुक करू नका, तमुक करू नका. हास्यास्पद. आज आपण विज्ञानाच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे. आयुर्वेदानेही सांगितलेलं आहे की एकम शास्त्रम ना आधी आलो तस्यात शास्त्रम बहुष्म. पण नवीन नवीन जे काही शोध लागतील, नवीन नवीन ज्या गोष्टी होतील त्यालाही सामोरं जा, त्यालाही आयुर्वेदाची तुम्ही सांगड घालून त्याच्यावरती तुम्ही संशोधन करा. तर मास्क वापरू नका हे असंच करा. तुम्ही मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही सात्विक जेवण घेतलं पाहिजे, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नेहमी घेतला पाहिजे. जरा जरी शंका आली, खोकला आला, सर्दी आली, ताप आला, डोकं दुखायला लागलं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि योग्य सल्ला घेऊन तुम्ही कोविड नाही ना हे पहिल्यांदा कन्फर्म केलं पाहिजे. कारण एकदा कोविड झाला आणि तो पुढं सरकला की मग त्याच्यावर उपचार करणंही बऱ्याच वेळा कठीण जात असतं. त्यामुळे त्याची काळजी घ्या. काळजी करू नका पण काळजी घ्या आणि ते केलं तरच ती दुसरी लाट आपण थोपू शकतो. निश्चितच जी काही मार्गदर्शक तत्व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन मेडिकल असोसिएशननी घालून दिलेली आहेत त्यानुसार लोकांनी ती मार्गदर्शक तत्व पाळावीत, ते सल्ले पाळावेत आणि कुठल्याही चमत्कार होण्याची आशा किंवा एक भाबडी आशा माणसांमध्ये असते ती तशी असू नये असं मला वाटतं. एकूणच बोगस डॉक्टरांचं बघितलं तर माध्यमं सुद्धा या बोगस डॉक्टरांची जाहिरात करायला खूप पुढे आहेत. लाखो रुपयांची पॅकेजेस या माध्यमांना मिळत आहेत. तर यामधून लोकांची दिशाभूल होते की नाही? कसं आहे की पैशाकडे पैसा जातो म्हणतात, तर हे ह्या लोकांचं सामर्थ्य ज्ञान नसून त्यांची लक्ष्मी हेच सामर्थ्य. म्हणजे तुम्ही आम्ही लोक आपलं ज्ञान 5.5 वर्ष डिग्री कोर्स केला, त्यानंतर आपण अनुभव रोज बसून बसून पेशंट आपण प्रॅक्टिस, आजही 37 वर्ष मी प्रॅक्टिस करतो. हे लोक राजरोजपणे चौकार षटकार मारत असतात. तर त्याचा मूळ मी मगाशी सांगितलं असा आहे की लोकांची भाबडी आशा असते आणि मग हे लोकांच्या आशेचा फायदा घेतात आणि औषधं निर्माण करायला घेतात हे लोक. म्हणजे सल्ला देतो ते पण ठीक आहे, आता स्वतःची औषधी निर्मिती कंपनी त्यांनी चालू केली, त्याच्यावर स्वतःचे फोटो छापायला लागले, त्याच्यावर आयुर्वेद म्हणायला लागले. म्हणजे खरं तर आयुर्वेद औषधी करण्यासाठी नियम आहे, त्याच्यावरती लायसन्सिंग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण हे लोक आता करायला लागले आणि लोक ते घेतात. आणि मग आमच्यासारख्यानं जर आवाज उठवला किंवा तुमच्यावरती काहीतरी अशा पद्धतीने आपण चर्चा करायला लागलो तर यांच्या पोटात दुखायला लागले, त्यांची प्रॅक्टिस चालली आहे, यांची प्रॅक्टिस चालत नाही आहे. म्हणजे किती हास्यास्पद आहे. म्हणजे या डॉक्टरांची प्रॅक्टिस चालत नाही म्हणून आमच्यावर टीका करतात. सर्व म्हणजे सरकारवरती केंद्रापासून सगळे लोक त्या दाढीवाल्या बाबांना पण लोक अशाच पद्धतीने मोठे करून ठेवले, तसंच हे गल्लीतले बाबा सुद्धा मोठे व्हायला लागले. खरं तर चांगल्या आरोग्याचं जे काही मूळ आहे किंवा त्याचं रहस्य आहे ते तुमच्या उत्तम जीवनशैलीमध्ये आहे. आणि ही जीवनशैली जर तुम्ही अंगीकारली तर कमीत कमी रोगापासून तुम्ही वाचू शकता. आणि कुठल्याही चमत्कारावर किंवा एका दिवसात माझा असाध्य रोग, दुर्धर रोग, खूप जुना रोग बरा होईल ही आशा न बाळगता आपण कोणाकडे नेमकं औषध घेत आहोत, त्याची डिग्री काय आहे, त्याचा अनुभव काय आहे आणि तो नेमका सल्ला काय देतो आहे हे डोळसपणे बघण्याची आज गरज आहे. तरच समाजामध्ये बोगस डॉक्टरांना आळा बसू शकेल आणि त्याद्वारे लोकांची होणारी फसवणूक थांबू शकेल. जाता जाता काय सल्ला द्याल लोकांना? कसं आहे की बोगस डॉक्टर ही समस्या मी मग अशा म्हटल्याप्रमाणे ती अनादी कालापासून चालत आहे, ती अजूनही इथून पुढेही चालत आहे. फक्त नागरिकांनी स्वतःचं हित कशात आहे हे बघितलं पाहिजे. आणि तुम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यानंतर त्यांची डिग्री, आम्हाला डिग्री लावायला लागते तर भिंतीवर, ती डिग्री काय आहे, कुठल्या कायद्याअंतर्गत आहे, त्यांना काय काय करायची परवानगी आहे. म्हणजे आमच्याकडे आयुर्वेदाच्या डॉक्टरना ॲलोपॅथी सप्लिमेंटेड आहे, ते काय काय करतात, होमिओपॅथी डॉक्टरना काही औषधं वापरायची परवानगी ते आहे का नाही बघा, ते दिले जाते का बघा. खरं तर पेशंटला तो डॉक्टरची डिग्री काय आहे हे आहे याच्यामध्ये स्वारस्य नसतं, आपल्याला बरं व्हावं
आणि मग ॲलोपॅथी का आयुर्वेद का होमिओपॅथी का नॅचरोपॅथी यापेक्षा सिम्पथी महत्वाची आहे. अलीकडे तेही हळवत चाललेलं आहे. त्यामुळं डॉक्टरांनी सुद्धा रुग्णाला दिलासा मिळेल अशा पद्धतीनं काही गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे परस्पर संबंध हे दृढ होतील आणि परस्पर संबंधातून डॉक्टर पेशंट हे नातं दृढ होईल. असं म्हटलं जातं की वैद्यो नारायण हो, म्हणजे परमेश्वराचं रूपच वैद्याला दिलेलं आहे. पण वैद्यो नारायण हरी यमराज सहोदरा पण म्हटलं. वैद्या हरती प्राणाने यमा हरती प्राणाने वैद्या प्राणाने धनानी असं म्हणतात. त्यामुळे हे असे जे यमराज आहेत या लोकांच्या पासून सावध राहा. आणि आम्ही जे क्वालिफाईड डॉक्टर होते आन्सरेबल आहोत. आमची जर समजा निग्लिजन्स झाला, आमच्याकडनं काही चूक झाली तर आम्हाला तुम्ही कोर्टामध्ये खेचू शकता, कायद्यानं आम्हाला तुम्ही विचारू शकता. ह्या लोकांना काय डिग्री नाही, यांना काय क्वालिफिकेशन नाही, यांना कायदा नाही, यांना काहीच नाही. त्यामुळं अशा लोकांच्यापासून दूर राहा, चारात दूर राहा आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य डॉक्टरांच्याकडून उपचार घ्या आणि निरोगी समाज घडवण्याच्या दृष्टीने आपण एक निरोगी पोहोचा. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा बहुमोल वेळ लोक आवाजसाठी दिला. मी डॉक्टर प्रिया दणके आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या आरोग्य संवादमध्ये.